हे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंगल शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपला विषय चाललाय देवदर्शन आणि त्याच्यामधून येणाऱ्या श्रोत्यांना शंका आणि त्या शंकांचं निरसन. शंका साधी वाटते पण महत्त्वाची आहे की जर का या ईश्वराने या विश्वाची निर्मिती केली आहे तर मग हा ईश्वर निर्गुण निराकार कसा, अशी शंका व्यक्त केली. त्या शंकेचं उत्तर पण समर्थाने दिलं की तो सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशा दोन्ही रूपात कसा आहे आणि हे जे विश्व आहे ते दिसणारं विश्व खरं नाही, तो भास आहे. आणि भास कसा याची उदाहरणं पण आपल्याला त्यांनी दिली. जसं उदाहरणार्थ आपल्याला पटणारं उदाहरण आहे, आपण गाडीत बसलो की झाडं पळताना दिसतात. झाडं पळतात का तर नाही, झाडं जागच्या जागीच आहेत. तसं हे सगळं दृश्यविश्व जागच्या जागीच आहे पण ते आहे असं भासतं, प्रत्यक्षात नाही आहे. पळणारी झाडं नाही आहेत. तसं हे जगसुद्धा असं आहे की दिसतं आपल्याला चालताना पण तसं काही नाही, तो आपल्याला होणारा भास आहे असं त्यांनी उत्तर दिलं. आता हे जग निर्माण कसं झालं आपण असं धरूया की एक बिंदू हे जर जीव म्हटला तर त्या थोडंसं त्याच्या भोवती असणारं वर्तुळ विश्व म्हणूया आणि त्याच्याही मोठं वर्तुळ काढूया, त्याला आपण ईश्वर म्हणूया. म्हणजे या ईश्वराने विश्व निर्माण केलं, त्या विश्वात आपला जीव आहे असा त्याचा एक फळ्यावरती काढून दाखवायचं म्हटलं तर आपल्याला दाखवता येईल. एक टिंब, त्याच्या भोवती एक छोटं वर्तुळ, ते टिंब म्हणजे जीव, छोटं वर्तुळ म्हणजे विश्व आणि ते विश्व ज्याच्यात कशात आहे तो म्हणजे ईश्वर. तर ईश्वराने हे विश्व निर्माण केलं. आपल्याला विश्व म्हणजे खूप मोठं वाटतं, त्याच्याही पेक्षा हा ईश्वर मोठा आहे असा त्याचा अर्थ. आणि त्या ईश्वरासंबंधी आज आता आपल्याला हे त्यांनी निर्माण कसं केलं तर ईश्वराची शक्ती अफाट आहे. या अफाट शक्तीच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी माया निर्माण झाली आणि या मायेमध्ये जे ते गुण होते म्हणून तिला गुणक्षोभिणी, या मायेला समान नाव आहे, गुणक्षोभिणी असं म्हटलं. आणि ह्या परब्रह्माची जी अफाट शक्ती आहे ते परब्रह्म कसं आहे तर ते शुद्ध आहे, निर्मळ आहे, अफाट त्याचा म्हणजे निराकार आहे. किती मोठा आहे ते सांगता येत नाही आपल्याला असं आहे. तर त्या परब्रह्मामध्ये एका भागात एक असं काही विलक्षण त्याची शक्ती आहे की त्या शक्तीमध्ये त्याला आपण बीज असं म्हणतो. जसं झाड आहे, मोठं झाड आहे, एवढा मोठा पिंपळाचा वृक्ष आहे समजा, पण त्या वृक्षाचं मूळ कशात आहे तेवढ्याशा बीमध्ये आहे. त्याला तर म्हणतात कावळ्याच्या विष्ठेतून पडणारा एवढंसं बी, त्या बीजातून एवढा मोठा वृक्ष तयार होतो. तसं एवढं मोठं विश्व निर्माण झालं, त्याचं बीज कुठे आहे असा जर प्रश्न विचारला तर ते मूळ मायेमध्ये आहे. आणि त्या मूळ मायेला जर आपण म्हटलं तर ते मूळ मायेतून आपण तो ईश्वर सगळीकडे व्यापून आहे असं म्हणू शकतो. ही सगळी समजून घेण्याची गोष्ट आहे, असं काही नाही आहे. आणि त्याच्यासाठी समर्थ सुरुवातीला आपल्याला सांगतात की थोडीशी दृष्टी सूक्ष्म करा. नुसत्या शब्दांकडे बघून आपण अर्थ लावायचा प्रयत्न करू नका. विवेक आणि दृष्टी सगळी सूक्ष्म केली तर याचा उलगडा होईल आणि मग त्याचा उलगडा समर्थ आपल्याला थोड्या करून दाखवत आहेत, ते आपल्या लक्षात येईल. एकूण असं आहे की ईश्वराचा जो एक आपण म्हणतो तो ईश्वर एकच आहे. म्हणजे आजही आपल्याला अन्य धर्मीयांच्या बाबतीमध्ये असं दाखवतात आणि त्यामध्ये आपला ईश्वर एकच आहे. तर हो, ईश्वर एकच आहे पण तो अनेकपणानं भासतो. एकच ईश्वर अनेकपणाने भासतो. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की झाड पण दिसत आहे, नदी पण दिसते, पर्वत पण दिसतो आहे, सगळं दिसत आहे, माणसं पण दिसत आहेत आणि ब्रह्म पण दिसत आहे. असं कसं होईल तर हे सगळं ब्रह्मच आहे. या ब्रह्मामध्ये ही सगळ्या गोष्टी आहेत. मग ब्रह्म दिसणाऱ्याला हे सगळ्या गोष्टी दिसायला नकोत. सगळं ब्रह्मच आहे. डोंगरही ब्रह्म, नदी ब्रह्म, झाडंही ब्रह्म, माणसंही ब्रह्म, जे जे काही दिसतं आहे ते सगळं ब्रह्म. अशा प्रकारचा विचार आपल्याला मागच्या समासात सांगितला. आजही लक्षात येईल की ईश्वर एकच आहे पण तो अनेक रूपामध्ये आपल्याला भासतो आहे. तर अनेक रूपामध्ये भासतो म्हणजे काय तर हा जो भास आहे हा मूळ मायेचा खेळ आहे.
ती जी ईश्वराच्या एका कोपऱ्यामध्ये त्याच्यात ती जी शक्ती अफाट आहे, त्या अफाट शक्तीमधून हे जे काही विश्व निर्माण झालेलं आहे, या विश्वामध्ये त्या खेळण्यासाठी म्हणूया, त्या मूळ मायेचा जो खेळ आहे त्या खेळण्यासाठी त्यांनी काय केलं, अनेक जीव बनवले. आपले जे 4 जीवाचे प्रकार आहेत, आपल्याला सगळं माहीत वेदज अंडज वगैरे, या 4 प्रकारांचे जीव या मायेने बनवले. मूळ शक्ती ईश्वराचीच, या ईश्वराच्या शक्तीचीच मूळ माया, त्या मूळ मायेने बीज रूपानं हे सगळं बनवलं. या बीजातून हे सगळं निर्माण झालं. आता ते कसं झालं तर या पंचमहाभूतातून 3 गुण झाले. त्या 3 गुणामधला जो तमोगुण आहे तो तमोगुण बीजरूप आहे. तमोगुणातून ही सगळी निर्मिती होते. असा सगळा जो काही विस्तार आहे तो विस्तार आज आपल्याला समर्थ समजावून देणार आहेत. मी परत परत आपल्याला सांगते की समर्थांच्या समोर 12-14 वर्षाची मुलं होती, त्यामुळे त्यांचं समजावून देणं हे या पद्धतीचं आहे की सांगतील जो काही आपल्याकडे असेल भूमितीमध्ये आपण सिद्धांत, आणि मग तो सिद्धांत प्रूव्ह करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी धरतो की गृहीत काही धरतो, मग काय आपल्याला साध्य करायचं ते धरतो, मग आपण सिद्धता सांगतो. तसं त्यांनी सांगितलं की अगदी निर्गुण निराकारच ईश्वर आहे, अगदी बरोबर आहे, पण त्याच्यातून जी माया निर्माण झाली त्या मायेतून तो भास आहे. आता पुन्हा प्रश्न निर्माण होईल, असं कसं निर्माण झाली, तो सगुण साकार झाला का, त्याच्याशिवाय कसं निर्माण करता आलं, त्याच्यासाठी हे सगळं भासतं आहे, हे सगळं वाटतं आहे, प्रत्यक्ष नाही आहे, असं मागच्या वेळेला ती शंका आपली दूर पण त्यांनी करून घेतली. आता हे सगळं जे काही भासतं आहे ते कसं आहे ते आपल्याला ते उदाहरणं देऊन पटवून देणार आहे की पंचमहाभूतं जी आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ह्या पंचमहाभूतांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्येही पंचमहाभूतं आहेतच. म्हणजे काय आहे, मग त्यांनी एक एक मुद्दा विचारात घेतला. आपल्या लक्षात येईल की आधी त्यांनी असं आपल्याला कळेल की ईश्वर आणि जीव या दोनांमध्ये आधी गोष्ट लक्षात घ्यायची. आत्ता मी आपल्याला बोलता बोलता म्हटलं की आपण असं गृहीत धरण्यासाठी धरूया की एक बिंदू म्हणजे जीव आहे, थोडंसं बिंदूच्या भोवतालचं वर्तुळ म्हणजे विश्व आहे, आणि खूप मोठं वर्तुळ आहे ते म्हणजे ईश्वर आहे. मग ह्या ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये काय फरक आहे असा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हा ईश्वर आहे, हा ज्ञानी आहे, त्याला सगळं कळतं आहे, त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. तर तो ज्ञानी आहे. त्या मनाने आपला जीव जो आहे तो अज्ञानी आहे, त्याला काहीच विचारायला माहिती नाही, म्हणून तर आपल्याला ग्रंथ ढुंढाळावे लागत आहेत. त्यामुळे जीव अज्ञानी आहे आणि ईश्वर मात्र ज्ञानी आहे. नुसतं असं नाही तर तो ईश्वर स्वतःचं स्वरूप जे आहे ते कधीच विसरत नाही, त्याला बरोबर स्वस्वरूप त्याचं माहिती आहे, आणि आपल्याला आपलं स्वरूप ओळखताच येत नाही. ते स्वरूप ओळखलं की आणखीन काही मिळवण्याचं, आणखीन काही समजण्याची आवश्यकता नसते, पण ते आपल्याला माहिती नसतं, ते आपल्याला कळत नाही. ही मोठी गोष्ट आहे. बरं, दुसरं आहे की ईश्वर असं म्हणतो की विश्व माझ्यात आहे, म्हणून मी वर्तुळ असं म्हटलं की मोठं वर्तुळ जे आहे ते ईश्वराचं आहे. तर ईश्वर असं म्हणतो की हे विश्व माझ्यात आहे, आणि जीव असं म्हणतो की मी विश्वात आहे. आता आपल्या लक्षात येईल की तिन्ही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर की ईश्वर म्हणतो की विश्व माझ्यात आहे, जीव म्हणतो मी विश्वात आहे. ईश्वराच्यामध्ये आणि जीवामध्ये काय काय फरक आहे तो आपल्याला सुरुवातीला समर्थ पटवून देतात. त्यामुळे ईश्वर इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये या विश्वाचा खरं म्हणजे काही पत्ताच लागत नाही. आपल्या दृष्टीने किती विश्व मोठं असलं तरी ईश्वराच्या दृष्टीनं त्या विश्वाचा काही एवढा पत्ताच लागत नाही. एवढ्याशा बीजासारखा तो ते विश्व राहतं, आणि त्याच्या उलट जीव एवढा लहान आहे, एवढा लहान आहे की विश्वात त्याचा पत्ता लागत नाही. आता आपण नेहमी उदाहरण देताना म्हणतो की आपण अगदी मारे किती गप्पा मारत असल्या तरी एवढी मोठी पृथ्वी, त्या पृथ्वीवर कुठे तो भारत देश, त्या भारत देशात कुठे ते महाराष्ट्र राज्य, पण आम्हाला धीर निघतली आहे, काय उमेदवार जाहीर होतोय की नाही, कशाला पाहिजे एवढी कटकट. म्हटलं तर आपण किती क्षुल्लक आहोत. एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढ्याशा राज्यात, एखादं ठाणे शहर, त्याच्यामध्ये एवढीशी मतदारसंघ, आणि आम्ही किती किती, मग त्याच्या तुलनेत आम्ही जीव म्हणजे खरोखरच क्षुल्लक आहोत. हा जो जीव इतका लहान आहे, इतका लहान आहे की त्याचा त्या विश्वामध्ये खरं म्हणजे पत्ताच लागत नाही. पण आपण विसरायला तयार नाही. आपण म्हणजे असं वाटतं मी म्हणजे काय किती महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे जीवाचा विश्वाच्या दृष्टीने विचार केला तर ते क्षुल्लक आहे, ईश्वराने विचार केला तर विश्व पण क्षुल्लक आहे. अशा पद्धतीने ईश्वराला काही वासना नाही आहे, त्यामुळे त्याच्या सगळ्या वासना नाही, त्याचा अर्थच तो तृप्त आहे, तो समाधानी आहे. ईश्वराला काही मिळवायचं नाही आहे, काही नाही. आपण नेहमी द्रष्टा म्हणून किंवा साक्षी म्हणून विचार करताना सूर्याचं उदाहरण घेतो की सूर्य साक्षीदार आहे, आणि मग साक्षीदार कसा, तर तो पाहतो नुसता, तो काही आपल्यामध्ये पडत नाही. तसं ब्रह्म आत्मतत्व हे साक्षीदार आहे, ते आहे म्हणून जग चालतं आहे,
पण ते ह्या जगामधल्या चालण्याला काही विरोध करत नाहीत, थांबवत नाहीत, प्रगतीपथावर आणत नाहीत, काहीच करत नाही. काय जग चाललं आहे तसं चालू देतात, पण ते साक्षी आहेत, त्याच्याशिवाय चालत नाही, एवढं मात्र खरं. आणि त्याच्या उलट जीव कसा आहे, जीव भयग्रस्त आहे, सगळ्याचं भय आहे त्याला. त्याचं कारण असं आहे की त्याला वासना आहे. भय का आहे, आम्हाला भय आहे कारण आम्हाला हवा आहे, आमच्या अस्तित्वाची आम्हाला जाण आहे, आमच्या अस्तित्वाला धोका होईल असं काही होता कामा नाही आहे, अशासाठी आमच्या इच्छा आहेत, वासना आहेत. आणि त्या वासनांमुळे आमचं समाधान नाही आहे, किती मिळालं तरी आम्हाला समाधान नाही. त्यामुळे जीव असा भयग्रस्त आहे. त्याच्या उलट ईश्वर आहे, ईश्वराला भीती नाही, तो अत्यंत समाधानी आहे. ज्या ईश्वराने ह्या जीवाला निर्माण केला आहे तो जीव भयग्रस्त आणि ईश्वर मात्र तृप्त, पूर्ण समाधानी. मग त्या ईश्वराला ओळखलं तर जीव पण समाधानी होईल. आता किती सोपं झालं ना. म्हणजे लॉजिकली विचार केला तर आपण तर्कशास्त्र शिकलो, जे कोणी शिकले त्याला माहिती आहे की पहिल्याच दिवशी तर्कशास्त्राच्या तासाला आपल्याला शिकवलं जायचं काय, माणूस मर्त्य आहे, ॲरिस्टॉटल माणूस आहे, ॲरिस्टॉटल मर्त्य आहे. तसं आहे की ईश्वर अजिबात त्याला भीती नाही, ईश्वराने निर्माण केला आहे, त्याला वासना नाही. त्यांनी निर्माण केलं, जीवाला भीती आहे, जीवाला वासना आहेत, हे कशाला हवं आहे. त्या ईश्वराला ओळखलं की सगळी आपली भय पण संपेल, वासना पण संपतील. त्याला जसं समाधान आहे तसं आम्हाला समाधान मिळेल. पण जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये एवढं अंतर आहे, त्यामुळे त्याला जो अनुभव आहे तो आम्हाला नाही. त्या ईश्वराला ओळखायचं. आता हे झालं आपला सिद्धांत आजच्या समासाचा, की हे आपल्याला शिकायचं आहे. पहिल्या 9 ओव्यांमध्ये समर्थाने या परब्रह्मापासून ह्या त्रिगुणांची किंवा पंचमहाभूत ज्याला म्हणतोय ते सगळं कसं निर्माण झालं त्याचं एक असं टेबल स्वरूपात आपल्याला दिलं आहे. की काय झालं तर परब्रह्मामध्ये मूळ माया असं बीज रूपामध्ये, दृश्य रूपामध्ये आली. बीज रूपामध्ये तिने सगळी जी पंचमहाभूत आहेत ती बीज रूपामध्ये प्रत्येक गोष्टीत आहेत. अगदी आता लाकूड म्हणतो आपण, त्या लाकडामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहेत. आता आपण प्रूव्ह करायला हवं, लाकडामध्ये लाकूड कडक आहे, जड आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे. ते मऊ आहे, मऊ आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे. आपण ठोकतो ना, खिळा जातो लाकडात, याचा अर्थ ते मऊ आहे. मग मऊ आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे. ते आत जात आहे याचा अर्थ वायू आहे, वायूशिवाय ते आत जाणार नाही. असं प्रत्येक गोष्टीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशमध्ये त्यांनी 5-5, 6-6 ओव्या खर्च करून आपल्याला सगळी पंचमहाभूतं एकमेकांमध्ये कशी कालवली गेलेली आहेत ते दाखवलं आहे. त्याशिवाय आता आणखीन एकदा पुढे आपल्याला या सगळ्याचं पंचीकरण नावाचा एक समास वेगळा शिकायचाच आहे. तो नंतर काही काळानंतर शिकायचा आहे. पण आज आपल्याला त्याची ओळख ते करून येणार आहे की सगळी पंचमहाभूतं एकत्र कालवलेली आहेत म्हणजे काय आहे. तर या प्रत्येकामध्ये आकाश म्हटलं तरी त्याच्यात उरलेलं पृथ्वी, आप, तेज, वायू हे आहे. पृथ्वी म्हटलं तरी त्याच्यामध्ये आकाश, तेज, वायू हे आहे. असं आपल्याला विस्तारानं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यात पुन्हा असं आहे की ह्या सगळ्या मायेमध्ये तिला पंचमहाभूतं तर हे कालवलेलं एकत्र झालंच, त्याशिवाय 3 गुण ह्या मायेने निर्माण केले, जे त्रिगुण त्याला म्हटलं, सत्व, रज, तम. या त्रिगुणांमधला जो तमोगुण आहे, या तमोगुणाने या सगळ्या जीवाची निर्मिती झाली. त्यामुळे आपल्याला तसं म्हटलं तर 8 गोष्टींचा अभ्यास या पुढे करायचा आहे. आज याची ओळख करून घ्यायची. म्हणजे आता विश्वाचा जो बाह्य डोलारा आहे, ज्याला विश्व आपण म्हणतो आहोत, या विश्वाच्या बाह्य डोलाऱ्याला आपण असं म्हणूया की तो सगळा पंचभूतात्मक आहे. ज्याला विश्व म्हणतो आहोत, भासणारं आहे. तिथं आता आपल्याला पटलं आहे की आपल्याला दृश्य जग दिसतं आहे, पण तो आपल्याला होणारा भास आहे, ते काही खरं नाही. आणि ते का खरं नाही तर त्याच्यापासून अत्यंतिक आपल्याला काही असं समाधान मिळत नाही आहे, कारण ते सारखं बदलतं आहे. आज आहे, उद्या नाही. एखाद्याला सुखाचं वाटतं, तीच गोष्ट एखाद्याला दुःखाची वाटते. अशा सगळ्या गोष्टींनी भरलेलं ते आहे. आणि त्यामुळे ते पंचभूतात्मक जग हे काही आपल्याला समाधान देणारी गोष्ट आणि तो भास आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलं. या अर्थानं या बीज रूपानं अस्तित्वात असणारी कुठे आहे तर ती मूळमाया आहे. तर आपण आता आधीचा भाग थोडासा बाजूला ठेवायला हरकत नाही की ईश्वर, मूळमाया, मूळमायेतून ते बीजरूपानी ती पंचमहाभूतं. पण आता आकाश, पृथ्वी, वायू ते सगळ्यांमध्ये ही सगळी मिसळलेली कशी आहे ते मात्र आज आपण लक्षात घेऊया. त्याच्यासाठी समर्थाने हा समास खर्च केला आहे. आता त्याच्यात असं आहे की जे तत्व आहे, म्हणजे पृथ्वी तत्व समजा अभ्यास करायचा म्हटलं तर 75% पृथ्वी तत्व आहे आणि उरलेली जी 4 आहेत ती 25% आहेत. म्हणजे 1/5 जे आपण म्हणतो तसं हे आहे की 5 1 भाग ते तत्व आहे
4 भाग ते तत्व आहे आणि उरलेला जो एक भाग आहे तो मात्र ह्या उरलेल्या 4 म्हणजे 25% बाकीची 4 तत्व आहे. ती कशी ते आपल्याला कळेल. 10व्या ओळीपासून 13व्या ओळीपर्यंत त्यांनी पंचमहाभूताची लक्षणं आपल्याला सांगितली. प्रत्येक महाभूताचं एक विशेष लक्षण आहे. ते आपल्याला नुसतं आठवून सुद्धा कळेल. जसं पृथ्वी, जमिनीमध्ये कडकपणा आहे त्यामुळे जडपणा, कठीणपणा, हे स्थूल असणं हे पृथ्वीचं लक्षण आहे. पृथ्वी कशाला म्हणायचं किंवा कुठल्याही गोष्टीतलं पृथ्वी तत्व शोधून काढायचं असेल तर ते कुठे, तर जिथे कठीणपणा आहे ते म्हणजे पृथ्वी तत्व. अगदी आपल्या देहाचा विचार केला तर पाय हे आपलं पृथ्वी तत्व आहे. पायावर आपला डोलारा सगळा उभा राहतो ते आपलं पृथ्वी तत्व काय, पाय. पुष्कळ मंडळी अभ्यासक सांगतात पाय दुखतात ना, याच्यात एक पृथ्वी तत्वाचा समास आहे, तो वाचा. आता आपण म्हणू ते पृथ्वी तत्वाचा समास वाचण्याचा आणि पायाचा काय संबंध आहे. पण आपलं पृथ्वी तत्व जे आहे त्या पृथ्वी तत्वाला जी शक्ती मिळते ती त्या ईश्वराकडून मिळते असं त्यांनी म्हटलं आहे. तर त्यामुळे तो शक्तीचा भाग फक्त खेचून घ्यायचा. त्यामुळे ते पृथ्वी तत्व म्हणजे काय, तर जड, स्थूल, त्याला पृथ्वी तत्व म्हणायचं. आपल्या देहामधलं पृथ्वी तत्व पायात, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये पृथ्वी तत्व आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ती दृष्टी आली ना की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं तत्व जडपण काय ते कळतं. जिथे जिथे मऊपण आहे तिथे तिथे आप म्हणजे पाण्याचा अंश आहे असं आपल्याला कळेल. जिथे वस्तूला उष्णता आहे, गरम आहे, प्रकाशयुक्त आहे तिथे तेज आहे असं आपल्याला कळतं. जिथे जिवंतपण किंवा हालचाल जिथे होते आहे, म्हणजे आता समर्थाने पुढे उदाहरण आपल्याला दिलं आहे तर येणार आहे की समजा एखादं मंदिर आहे की आपल्याला सुद्धा अनुभव आहे आपलं घर एवढं कॉन्क्रीटचं आहे पण कुठेतरी एखादी पिंपळाची फांदी येते बघा बाहेर. आता कुठून येते ही बाहेर, सगळं घर कॉन्क्रीटचं आहे. तर जिथे कुठेतरी थोडीशी पोकळी राहते, पोकळी म्हणजे आकाशतत्व, शून्यतत्व, आकाशतत्व की काहीच नाही तिथे पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये हे जे बीज आहे त्या पोकळीमुळे वाढायला त्याला मदत होते. पोकळी आली की कुठेतरी पाण्याचा अंश तिथे येतो. तो पाण्याचा अंश आला की जलतत्व त्याला मिळतं. मग पोकळी मिळाली म्हणजे आकाशतत्व मिळालं, जलतत्व मिळालं. जलामध्ये उष्णता आहे, त्याचा मूळ स्वभावच आहे. पाणी कसंही ठरते की ती उष्णता मिळते की त्या बीजाचं रूपांतर होतं आणि ती फांदी अशीच पटकन डोकावते आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. कारण मग ती मुळं विस्तारतात. मुळं विस्तारले की त्याच्यामध्ये असणारं जे काही माती वीट आहे ती ते खाऊन टाकतात सगळं आणि मग आपल्याला काय व्हायचा तो त्रास होतो. आपल्याला अनुभव आहे. ते समर्थांनी उदाहरण दिलं आहे. त्यांनी आपलं एखाद्या मंदिराच्या शिखरामध्ये असं एखादं बाहेर येतं आणि मग ते कसं काय होतं तर त्यामध्ये सुद्धा जिथे मोकळी जागा दिसते, आधी आकाश तत्व दिसलं पण त्याबरोबर ही बाकीची 4 तत्व पण आली आणि त्याच्यामुळे त्या बीजाचं मोठं रूपांतर झालं. तर असं ह्या मूळ मायेचं बीज आहे त्या बीजातून हे सगळं असं निर्माण होतं. त्यामुळे जिथे हालचाल आहे आपोआपच तिथे वायू पण आहे किंवा जिथे पोकळी आहे, शून्य आहे, तिथे आकाश पण आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये शोध घ्यायचा ठरवला तर ह्या 5 गोष्टी तिथे आपल्याला दिसतात. सगळ्यामध्ये या 5 गोष्टी आहेत. एक दुसऱ्यामध्ये ही पंचमहाभूतं अशी एकमेकात मिसळलेली आहेत. 15व्या ओवीपासून 20व्या ओवीपर्यंत आकाश तत्वाचं वर्णन समर्थांनी केलं आहे. सगळं काही आपण इथे हे नाही ओव्यांनी वाचणार आहोत पण आपल्याला कळेल की आता आकाश याचा अर्थ काय तर अवकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे शून्य. खरं म्हणजे आकाश काहीच नाही. आपल्याला आपण आकाशाचं वर्णन करतो की कसं आहे, निळं आहे, क्षितिजापर्यंत कसं टेकलेलं आहे वगैरे वगैरे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आकाश म्हणजे काहीच नाही, शून्य, पोकळी. जितकं आपण वर जाऊ तितकं ते आकाश वरती जातं. त्यामुळे ते जणू की आपल्या ह्या भूमातेला आच्छादन कव्हर घातल्यासारखं ते आपल्याला भासतं. ह्या पलीकडे काही नाही. भासणं हेच क्रियापद त्याला योग्य आहे. ते वाटतं आहे, भासतं आहे, प्रत्यक्षात त्याचं काही नाही आहे. आता त्यांनी पुन्हा तर्कशास्त्राच्या आधारे जायचं की शून्य म्हणजे काय तर शून्य म्हणजे अज्ञान. आपण आध्यात्मिक दृष्टीनं विचार करतो आहे तर जिथे पोकळी आहे, शून्य आहे त्या ठिकाणी अज्ञान असतं आणि अज्ञान जिथे आहे तिथे जडत्व असतं आणि जडत्व हे पृथ्वीचं लक्षण आहे. त्यामुळे आकाशामध्ये पृथ्वी आहे, पृथ्वी तत्व आहे. लॉजिकली विचार करायचा ह्या गोष्टीचा. आकाश मऊ वाटतं आपल्याला, काहीच नाही आहे, पोकळीच आहे. पण क्षणभर असा विचार केला, कवी कल्पना नाही हा, पण असा विचार केला तर जे काहीच नाही आहे त्यामध्ये काय असणार तर त्याच्यात मऊपणा असणार. आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू. अगदी अनोळखी व्यक्ती एखादी आहे पण रस्त्यात आपल्याला दिसले, अगदी तिला कोणीतरी स्कूटरी धक्का मारला, आई गो होतं की आपलं. हा काय आहे, हा मऊपणा आहे आपल्या अंतःकरणाला. दिसतोय का, नाही दिसत. ओळखीची व्यक्ती आहे का, नाही. आपल्यातनं झालं आहे का, नाही.
पण तरी आपल्या स्वभावातला जो मऊपणा आहे तो मऊपणा असा त्या उद्गारातून बाहेर येतो. असं प्रत्येक ठिकाणी असतं. असं नाही की फक्त जीवामध्ये. त्या जीवामध्ये खरं तर काहीच नाही ना. आपल्यामुळे झालं नाही, आपण काही कारणीभूत नाही, आपल्या परिचयाचं नाही, आपण काही जाऊन तिथे काही त्याचं उपाययोजना करणार आहोत अशातलाही काही भाग नाही. पण तरी असं घडतं. असं प्रत्येकात कुठेतरी जे मऊपण असतं ना, ते मऊपण कशाचं आहे तर ते आपल्याला सांगतात की जसं शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व, जडत्व म्हणजे पृथ्वी, तसं आकाशामध्ये हे मऊपण जे आहे ते म्हणजे आप, म्हणजे पाण्याचा अंश आहे. 16वी ओवी आहे. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाणं, त्याची पृथ्वी. हे आपल्याला थोडंसं कळलं. पण लॉजिकली त्याचा विचार केला तर असू शकतं बाबा की तिथे जे जडत्व आहे, काहीच नाही आहे म्हणजे शून्य आहे, शून्य आहे म्हणजे अज्ञान आहे, हे पटलं. पण पुढल्या ह्याच्यामध्ये आकाश स्वये आहे मृद. आता आकाश स्वतःच मृदू आहे, मऊ आहे, कोमल आहे. कसा काय आपण अनुभव घ्यायचा? आम्हाला काही जे दिसतं आहे ते नाही आहे, इतपत आमची मजल गेली आहे की आहे आकाश निळं दिसतं. अगदी कधी कधी ढग आले तर काळं होतं किंवा कुठेतरी क्षितिजाला टेकलेलं असं आकाशाचं वर्णन आम्ही करू किंवा ते नाहीच आहे, इतपतसुद्धा आमची मजल गेली. पण आकाश आहे स्वयेची मृद, तेची आप स्वतः सिद्ध. आणि मग असं जे आहे तर मऊ म्हणजे काय तर आपल्यामध्ये देहामध्ये असणारं जे आकाश तत्व आहे ते मृद आहे. दैवी गुणसंपदा आपण घेऊन आलेलो आहोत तर आपल्यामध्ये ती मृदुता आहेच. ती मृदुता कुठे दाखवता येईल? आत्ता जे मी उदाहरण दिलं, पटकन ऐग आपल्यात उद्गार येतात ते आपल्या आकाश तत्वातून येतात. कारण आकाश तत्व हे मृद आहे. मृद म्हणजे मऊ, मऊ म्हणजे आपचं लक्षण, पाण्याचं लक्षण. अशा अर्थाने आपण मऊपणाचा विचार केला तर आपल्याला कळतं. तिसरं म्हणतात की जो काही अज्ञानामध्ये व्यवहार होतो ना, पृथ्वी तत्व म्हणजे अज्ञान आपण पाहिलं, आकाशामध्ये तेही तत्व आहे. पण हा सगळा जो व्यवहार असतो तो सगळा अज्ञानातला, म्हणजे काही कळतच नाही, त्यामुळे त्यातला कसला आला व्यवहार. तर त्या अज्ञानातला व्यवहार जो आहे त्याला तो सगळा त्या अवकाशातच होतो. म्हणजे खरं काहीच होत नाही. दिसायला दिसणारं, कारण विमानं जातात येतात, ढग येतात जातात, काय काय त्या आकाशात घडत असं काहीच त्याला होत नाही. आपल्याला असं दिसतं की आकाशामध्ये अशा असंख्य गोष्टी घडत असतात, पण हे सगळं काहीच त्या आकाशात काहीच घडत नाही ना. आपल्या दृष्टीनं आपण ते म्हणतो आकाशात घडत आहे. हा जो सगळा व्यवहार चालतो, अवकाशात चालणारा व्यवहार आहे, तो सगळा भास आहे. आणि तो भास जो आहे तो तेजाचा प्रकाश आहे, म्हणून तिथे तेज तत्व पण आहे असं सांगितलं. भास व्हायला काहीतरी लागतं ना, जसं आपण काल झाडांचं उदाहरण घेतलं की आपण गाडीत बसतो आणि झाडं पळताना दिसतात. तर याचा अर्थ काय की त्याला गती आहे, प्रकाश आहे, तेव्हाच ते आपल्याला पळताना दिसणार. भास होण्यासाठी तेज तत्व असावं लागतं. ज्या अर्थी आपल्याला भास होत आहेत त्या अर्थी तिथे तेज तत्व पण आहे. त्या आकाशामध्ये पृथ्वी आहे, आकाशामध्ये पाणी आहे, आकाशामध्ये तेज आहे आणि या अवकाशामध्ये वायू आहेच. वायूशिवाय काही हालचाल दिसत नाही. आपण ज्या ढगांना इकडनं तिकडे जातो असं म्हणतो त्या वायूशिवाय नाही. तसं या आकाशतत्वामध्ये ह्या 5ही गोष्टी आहेत. तरीही आकाश स्तब्ध आहे. तरी आकाश जसं आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काही परिणाम होत नाही. पण हिशोबाचा विचार केला तरी सगळी पंचमहाभूतं त्या आकाशामध्ये साठवलेली आहेत. आकाशासारखं सूक्ष्म अवकाश ज्याला म्हणतो तो आपल्याला अनुभवायला येईल. काहीच नाही, शून्य, पोकळी, तरी देखील ही सगळी पंचमहाभूतं त्याच्यामध्ये आहेत. पुढल्या 21 ते 27 ओव्यांमध्ये त्यांनी वायूचा विचार केला आहे. ते म्हणतात की वायूला सुद्धा जडत्व आहे, म्हणजे पृथ्वी तत्व वायूमध्ये आहे. आता आपल्याला विचार करायला, वायूमध्ये कसं काय पृथ्वी तत्व आहे? अगदी हलक्यात हलकं एखादं पीस पडलेलं असेल, वाळलेलं फूल असेल, वाळलेलं पान असेल, तरी देखील ते वाऱ्यामुळे उडतं की हो, म्हणजे त्या वाऱ्यामध्ये शक्ती आहे. मग वाऱ्यामध्ये शक्ती आहे याचा अर्थ जडत्व आहे. जडत्व आहे म्हणजे पृथ्वी आहे. अशा पद्धतीने आपण विचार केला. म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं की विवेकाने सूक्ष्म दृष्टी करा म्हणजे ह्या गोष्टी कळतील. आणि पुढे असणारी मुलं त्या त्या वयाचा विचार करता त्यांनी अशी उदाहरणं देऊन मुलांना पटवून दिलेलं आहे की अगदी हलक्यात हलकी गोष्ट ती उडवण्याची शक्ती त्या वाऱ्यामध्ये आहे. मग वाऱ्यामध्ये ज्या अर्थी उडवण्याची शक्ती आहे त्या अर्थी त्या वाऱ्यामध्ये जडत्व आहे. आणि जडत्व, वायूमध्ये जडत्व म्हणजे ते पृथ्वी तत्व आहे. अशा पद्धतीने त्यांनी याचा विचार केला. थोडा आणखीन विचार केला तर वाऱ्यामध्ये शक्ती अफाट आहे. सोसाट्याचा वारा सुटला तर झाडंसुद्धा कोंडून पडतात. अगदी मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पत्रे उडून जातात. काय काय घडतं? त्या वाऱ्यामध्ये शक्ती आहेच आणि वाऱ्यातली ही जी शक्ती ते म्हणजे जडत्व, ते म्हणजे पृथ्वी.
हा जो जडपणा आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं वायूमध्ये सूक्ष्म रूपाने हा जडपणा आपल्याला कळला. अगदी एखादी ठिणगी समजा लागली तर तिच्यामध्ये जी उष्णता आहे त्या उष्णतेने काय वणवाच्या वणवा पेटतो. आपल्याला सगळ्यांना खेड्यातल्या गोष्टी माहिती आहेत किंवा आजही आपल्याला अगदी ऑस्ट्रेलियामध्ये तर त्याचा उष्णतेनेच वणवे मोठे मोठे पेटतात. एवढ्या मोठ्या वाळलेलं सगळं गवत असतं तिथे. तर हे कशामुळे होतं तर त्याच्यामध्ये असणारी जी तेज म्हणजे उष्णता जी आहे तेजच आहे त्यामुळे. बाकी कशाला त्रास नाही आहे. पण एवढीशी जरी ठिणगी काष्टावर काष्ट घासून जरी ठिणगी पडली तरी देखील त्या वायूमुळे संबंध जंगल पेटून जातं. त्यामुळे तिथे जी उष्णता आहे म्हणजे तेज आहे, पृथ्वी आहे, तेज आहे. वायूमध्ये पाण्यासारखा मऊपणा आहे, वायूमध्ये भास आहे, तेजाचा गुण आहे. वायूमध्ये चंचलता आहेच, तो मूळ वायूचा स्वभावच आहे. त्या वायू जसं आकाशामध्ये पाची तत्व आहे तसं वायूमध्ये सुद्धा 21 ते 27 ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला पटवून दिलं. ह्याच्यात पण सगळीच्या सगळी महाभूतं एकत्र कालवलेली आहे. सगळ्यात म्हणजे सामावून घेण्याचा जो गुण आहे ना तो आपण आकाशाचा आहे असं म्हणतो. त्यांनी सगळ्याला विश्वाला सामावून घेतलं आहे. वर्णन आपण नेहमी लहानपणापासून ऐकत आलो की सगळ्या बाजूनी कसं आकाश टेकलेलं आहे जमिनीला, त्याला आपण क्षितिज असं पण म्हणतो. त्यामुळे सगळ्यांना सामावून घेणं ह्या वायूचा गुण आपल्याला माहिती आहे. वायूमध्ये आत्ता पाहिलं तसं मऊपणा आहे, कठीणपणा आहे, भास आहे, चंचलत्व आहे. त्या सगळीच्या सगळी पंचमहाभूतं या वायूमध्ये आहेत हे आपल्याला पटेल. पुढे तेजाचा विचार केला. 28, 29, 30 या 3 ओव्या तेजासाठी पुरेशा वाटल्या समर्थांना. त्यांनी असं म्हटलं की तेजाने भास होतो. प्रत्यक्ष काही इंद्रियांना दिसतं पण तो भास असतो. म्हणजे काय, आता तेज म्हणजे सगळ्यात पहिला डोळ्यासमोर येतो अग्नी किंवा सूर्य. याच्यामध्ये तेज आहे. ह्या तेजामध्ये ही पण 4 तत्व आहेत. म्हणजे कसं तर त्याच्यातला तेजातला जो कठीणपणा आहे तो कठीणपणा पृथ्वीचा अंश आहे. तेजामध्ये पृथ्वीचा अंश आहे. तर हा अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायची. आपण बघा एखादं शेकोटीमध्ये लाकडाचा ओंडका टाकला तर तो जळून झालं ते त्याचा आकार तसाच असतो. तर त्याचं जे स्थूलपण आहे ते तसंच राहतं. आता त्याला धक्का मारला की त्याची राख झालेली असते, बरोबर आहे. पण ते जे स्थूलपण आहे तो पृथ्वीचा अंश आहे. अग्नीमध्ये पृथ्वीचा अंश आहे. भासणारी प्रत्येक गोष्ट त्याला जे मृदूपण आहे तो पाण्याचा अंश आहे. त्याच्यातला जो म्हणजे पाण्याचा अंश दिसत नाही तेजामध्ये कसा पाण्याचा अंश असेल. अहो पण जलचक्राचा जर विचार केला तर आपल्या जलचक्रामध्ये सूर्याच्या उष्णतेशिवाय आकाशातल्या समुद्राच्या पाण्याची वाफ होणारच नाही आहे. त्यामुळे तो पाण्याचा अंश घेऊनच सूर्य जातो, त्याच्यातूनच ढग होतात, त्याच्यातूनच पुन्हा पाऊस पडतो, ते पाणी सागराला जाऊन मिळतं. हे जे अखंड चालू आहे त्याच्यामध्ये सूर्या तोच घेतो ना समुद्राच्या पाण्याची वाफ करून. त्यामुळे त्या तेजामध्ये सुद्धा पाण्याचा अंश आहे. त्या तेजामध्ये असणारी चंचलता आहे तो वायूचा अंश आहे. असं सगळं. आणि तेजामध्ये स्तब्धता पण आहे तो आकाशाचा अंश आहे. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये सगळी पंचमहाभूतं कशी दडलेली आहेत ते आपल्याला त्यांनी सांगितलं. पाण्याचा विचार केला. पाण्याचं लक्षणच मृदूता आहे. त्यामुळे पाणी कसं आहे तर मृदू आहे. आपली लाही शांत करण्याची ताकद पाण्यामध्ये आहे. त्यामुळे पाणी मृदू आहे. याच्याबद्दल की आपल्याला म्हणजे मतभेद असण्याचं कारण नाही. आत्ता तर आपण अनुभवतो आहे. पण या मऊपणात देखील थोडा कठीणपणा असतो. पोहताना आपल्या लक्षात येतं जेव्हा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची वेळ येते तेव्हा पाण्याचा कठीणपणा किती येतो कळतो. किंवा पाण्याचा थेंब 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 दगडावरती पाणी पडत राहिलं तर दगडावरला सुद्धा खड्डा पडतो असं आपल्याला दिसतं. त्यामुळे त्या पाण्यात पण कठीणपणा आहे. म्हणजे पृथ्वी तत्व आहे. अगदी सहज कळेल. मृदुता आहे, कठीणपणा आहे. त्यामध्ये एक वायूचा गुण आहे. पाण्यामध्ये स्तब्धता पण आहे, शांतता पण आहे. आता स्तब्धता आहे, शांतता आहे म्हणजे काय तर पाण्याचं जे एक लक्षण आहे की ते गरम असू दे ते गरम पाण्यात त्याचा खालचा गॅस बंद केला की त्याच्या त्या मूळ तापमानाला ते येतं. माठात आहे ते बाहेर काढलं तरी पण ते काही वेळ त्याच्या मूळ तापमानाला येणार. त्यामुळे त्याचं जे मूळ लक्षण आहे तो जो आहे तो त्याचा वायूचा गुण आहे. वायूमुळे पाण्याची जी डिग्री आहे ती तुम्ही कृत्रिम पद्धतीनं त्याची डिग्री कमी किंवा जास्त करता पण पुन्हा ते मूळ रूपाला येतं. त्यामुळे तो वायूचा गुण आहे. सगळ्यांना व्यापून राहिलेला आहे तो आकाशाचा गुण आहे. पाणी
सगळ्यांना व्यापून राहिलेला पाण्यात असणारा हा याचा आकाशाचा गुण आहे. पुढे 34 ते 38 ओव्यांमध्ये पृथ्वीचा विचार समर्थांनी केला. पृथ्वीचं लक्षण आहे कठीणपणा. आपण उड्या मारतात मुलं, ती कठीण आहे म्हणूनच. ती जर मऊ असते, ती जर निसरडी असते, पाण्याचा अंश तिच्यात जास्त असला तर आपल्याला मुलांना सांगायला लागतं थांब बाबा पडशील. ती कठीण आहे म्हणूनच आपल्याला त्याच्यावरती उभं राहता येतं, जाता येतं. पण पृथ्वीमध्ये पाण्याचा अंश आहे. बीज पेरलं की ते पाण्याच्या अंशात खेचून घेतं आणि त्याच्यामधून त्याचा जीव तगवतो. त्यामुळे पृथ्वीमध्ये मृदूपणासाठी पाणी पण आहे, मृदू तत्व असणारं पाणी पण आहे. कठीणपणाचा प्रत्यय येतो, पाण्याचा म्हणजे मृदूपणाचा प्रत्यय येतो. कठीणपणामध्ये जो एक प्रतिकार होतो त्याच्यामध्ये वायूचा अंश आहे. पृथ्वी तत्वामध्ये वायू कसा आहे एक बारीकसं उदाहरण आपल्या लक्षात येईल की पृथ्वी तत्वामध्ये वायू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी, आता कल्पनेतलंच राहिलं आहे, अंगणामध्ये पाणी मारलं की एक सुगंध येतो, मातीचा वास येतो. ते मातीमधलं वायुतत्व आहे. अनुभव घेतलेला आहे आपण. आता आपलं सगळंच गडबडलं आहे त्यामुळे आपल्याला मातीचा येत नाही. आणि खरोखरच हा जो नैसर्गिक सुगंध आहे तो कुणाही अजून कृत्रिम अत्तर तयार करणाऱ्याला याचा अत्तर बनवता आलेलं नाही आहे. कारण तो त्याचं लक्षण आहे. पृथ्वी तत्वाचा हा गुण आहे, त्याच्यात तो वायूचा अंश आहे. आणि दृश्याचा प्रत्यय येतो म्हणून आकाशतत्व हे सुद्धा पृथ्वीमध्ये आहे. आकाशतत्वाचा पण विचार केला आहे. आता आपण पहिल्या सुरुवातच आकाशाची झाली. पुन्हा 5 महाभूतं झाल्यावर त्यांनी सांगितलं की आकाशामध्ये आकाश तोडता येत नाही, फोडता येत नाही, काहीच होत नाही, त्याला सरकवता येत नाही, ते सगळीकडे आहेच आहे. असा हा पंचमहाभूतांचा सगळा खेळ आहे. आणि ही सगळी अशी एकत्र कालवलेली आहे, ती वेगळी करता येणार नाही आहे. पण त्याचं प्रमाण शोधून काढलेलं आहे. त्या प्रमाणातच प्रत्येक ठिकाणी ते असतं हे मात्र नक्की. म्हणजे प्रत्येक महाभूतामध्ये जी अन्य महाभूतं आहेत ती ओळखता आली पाहिजेत. त्या ओळखण्यासाठी विवेकाची दृष्टी आपल्याला पाहिजे, सूक्ष्म दृष्टी आपल्याला पाहिजे, तर ती आपल्याला ओळखता येतात. आणि मगाशी म्हटलं तसं की त्या एका उदाहरणाने आपल्याला कळेल की आपल्याला फार मोठा काही डोक्याला त्रास द्यायला नको आहे. हा नित्याचा अनुभव आहे. आता पाऊस पडण्याच्या पूर्वी आपल्याला ही कामं करावी लागतात की कुठे मुळं आली असली इमारतीच्या बाहेर तर ती कशी कापून टाकता येतील आणि ती जास्तीत जास्त मुळापासून ते काढून पुन्हा त्याच्यात काहीतरी भरून तिथे पुन्हा पोकळी राहणार नाही अशी आपल्याला सगळी काळजी घ्यावी लागते. पोकळी राहिली की पाण्याचा अंश तिथे आलाच. आकाशतत्व आलं, पाणी आलं की वायू, तेज सगळं आलं आणि मग बीजाचं रूपांतर पुढे मोठ्या ह्याच्यामध्ये होणारच. तर ह्या सगळ्या गोष्टी एका उदाहरणानेच आपल्याला पटणाऱ्या आहेत की पंचमहाभूतं सगळीकडे भरलेली आहेतच आहेत. हा जो सगळा खेळ आहे ना, हा शक्तीचा खेळ, मूळ मायेच्या शक्तीचा खेळ आहे. त्या मूळ मायेच्या शक्तीचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि ही मूळ माया, तिला माया म्हणा, आणखीन काय गुणक्षोभिणी म्हणा, त्याला गुणक्षोभिणी म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये हे त्रिगुण घातले की ही सगळं तयार होतं. हे जे विश्व आहे, भासणारं विश्व आहे, हे सगळं या 8 गोष्टी पंचमहाभूतं आणि त्रिगुण अशी, त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. ही अशी पंचभूतात्मक अष्टधा प्रकृती आहे. ह्याच्याबद्दल कोणीही मनात संशय धरण्याचं कारण नाही. विचार करावा, सूक्ष्मदृष्टी करावी की ही गोष्ट आपल्याला कळेल असं समर्थांनी सांगून टाकलं. काही ठिकाणी शिक्षकांना अशी भूमिका घ्यावी लागते. आता मी सांगितलं आहे ना, याच्यावर विचार कर, हेच बरोबर आहे आणि म्हणून मुलांवर सोपवावं लागतं. तसं इथे त्यांनी केलं. 55व्या ओळीनंतर त्यांनी सांगितलं की असं असं आहे, हे जे दृश्य विश्व आहे हे अस्तित्वात नव्हतं, ते केवळ परब्रह्म मूळ माया यांच्यामुळे आपल्याला भासतं आहे. मग त्याला शिवशक्ती, पुरुष प्रकृती, जे काय नाव ठेवायचं ठेवा. पुढे गीतेमध्ये क्षेत्रज्ञ म्हटलं आहे, देह आणि आत्मा म्हटलं आहे. नाव काही असलं तरी याच पद्धतीनं ह्या सगळ्या विश्वाची निर्मिती चाललेली आहे. अनेक वर्षोदिवर्ष हे असं चाललेलं आहे. दृश्यसृष्टीचा सगळा जो काही विस्तार आहे हा ह्या मूळ मायेने केलेला आहे, बीज रूपाने केलेला आहे. आपल्याला कळेल. मग काय होतं तर आता त्याच्यात पुढल्या ओव्यांमध्ये त्यांनी पंचमहाभूतांचा, म्हणजे या पंचमहाभूतांमध्ये 2 गोष्टी आणखी दिल्या. त्याची एक 7 आवरणं आपल्याला सांगितली. 7 प्रकारची आवरणं त्याच्यामध्ये आहेत. खरं नाही, सगळी नावं आपल्याला माहिती असतात, पण आपण अशा पद्धतीनं याचा विचार फक्त केलेला नसतो. म्हणून ते म्हणतात ते पंचमहाभूतं अहंकार आणि महत्त्व मिळून 7 आवरणं त्याची तयार होतात. वेष्टनं ज्याला आपण म्हणतो, अशी आवरणं तयार होतात.
त्याच्यात पहिलं काय तर या विश्वाची निर्मिती करणारा ब्रह्मा, सांभाळणारा विष्णू आणि नाश करणारा शिव, हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं पण एक आवरण इथे आहे. त्यांनी हे सगळं निर्माण केलं आहे. आणखीन अगदी भागवतापासून एक विषय आपला की ही पृथ्वी किंवा सोन्याचा मेरू पर्वत किंवा हे सगळे 7 समुद्र, या सगळ्यांचं पण एक आवरण आहे. या पृथ्वीभोवती हे जे 7 समुद्र आहेत, आपण जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर आपल्याला कळतं की ह्या 7 सागरांनी आपलं सगळं वेढलेलं आहे. तर त्यामुळे ते पण एक आपल्या ह्या सगळ्या विश्वाला वेष्टन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वी या शेषशाही भगवानी तोलून धरलेली आहे. त्यावेळेस ही अशी पृथ्वी तोललेली आहे. करतळी आवळे जैसा हरी म्हणतात ना, तशी पृथ्वी सगळी दिसते आहे. काहीतरी खरं पाहिजे की नाही त्याला आधार. एवढी मोठी पृथ्वी, तर त्या पृथ्वीला काहीतरी आधार पाहिजे, पण नाही. तर ती गोल आहे कारण तिच्या भोवती ह्या सगळ्या अशी वेष्टनं आहेत. क्षीरसागरामध्ये शेषशाही भगवान या पृथ्वीला तोलून धरत आहेत. अनेक लोक आहेत, स्वर्गलोक पाताळलोक म्हणतात ना, तसे अनेक लोक आहेत. अनेक स्थळं आहेत, त्याची नावं आहेत. त्याला 14 भुवन आहेत, 8 दिशा आहेत. आणि त्याची ना या समासामध्ये खूप मोठी यादी दिली आहे. माहिती देण्यासाठी आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यातला फरक आपल्याला माहिती आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. याचा काही उपयोग आहे का म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. 14 भुवनं कळली नाही कळली काय फरक पडणार आहे? काहीच पडणार नाही. पण माहिती पाहिजे की काय बाबा 14 भुवनं म्हणजे कोण. आपल्याला आपलं एक स्वर्ग, नरक, पाताळ माहिती आहे. आणखीन काय आहेत स्वर्गात, जर किती प्रकारचे स्वर्ग आहेत, किती प्रकारचे पाताळ आहेत, माहिती पाहिजे. तर यासाठी म्हणून आपल्याला खूप मोठ्या याद्या या समासात समर्थाने आपल्याला दिलेत. अगदी द्वीप जरी म्हटलं तरी द्वीप, जम्बूद्वीप, आपण ना पूजा गुरुजी सांगतात तेव्हा जम्बूद्वीपे वगैरे म्हणतात, तेवढं आपण ऐकतो सोडून देतो. तर ही द्वीप किती आहे तर जम्बू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर नावं दिलेत समर्थाने, की एवढी सगळी सप्तद्वीप आहे. या विश्वाची जी रचना आहे त्याला जी वेष्टनं आहेत ती वेष्टनं कशी आहेत तर ती अशा पद्धतीने सगळी रचना झालेली आहे. 14 भुवन आहेत. भूर, भुव, स्वाहा वगैरे आपण नावं घेतो आणि त्या नावाप्रमाणे 7 लोक वरचे म्हणजे स्वर्गातले आणि 7 पाताळचे असे 14 आहेत. आता जेव्हा केव्हा पुढला अभ्यास होईल तेव्हा पापपुण्याचा विचार आला की मग 7 स्वर्गाचे लोक आणि 7 पाताळातले लोक यांची ओळख पण ते करून देतील की तिकडे जायचं आहे का खाली जायचं आहे ते पण आपल्याला कळेल. त्याखेरीज 33 कोटी देवांचा उल्लेख आला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की 33 कोटी काही देव नाही आहेत, 33 प्रकारचे देव आहेत. आणि ते काय आहेत तर शेषकुर्म आहेत. त्याशिवाय 7 पाताळ, आत्ता म्हटलं तसं स्वर्ग 14 म्हणजे स्वर्गाचे 7 स्वर्गाचे 7 पाताळाचे असे 14 आहेत. 8 दिक्पाल आहेत, 8 दिशा आहेत. प्रत्येक दिशेचा एक स्वामी आहे. सगळ्याची वर्णनं, सगळ्याची नावं आपल्याला दिलेली आहेत. त्या सगळ्या म्हणजे हा जो शेष आहे तो नागांचं राज्य आहे. भागवतामध्ये या सगळ्या कथा येतात बरं का, की नागांचं राज्य म्हणजे काय, कुर्म म्हणजे काय, वराह म्हणजे काय, सगळे आपले जे काही अवतार झाले त्या अवतारांच्या कथांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर हे सगळं पृथ्वीच्या भोवताली सगळं आहे. आणि याच्यामध्येच म्हणजे जसं भगवान विष्णूंनी ही सगळी तोलून धरलेली आहे पृथ्वी, या पृथ्वीच्या भोवती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 21 वर्गांचं वर्णन आहे, ब्रह्मा विष्णू महेशांचं वर्णन आहे. आणि आत्ता म्हटलं तसं त्या सगळ्या 21 वर्गांची नावं पण त्याच्यात आहेत. ती काही यादी मी नुसती लिहिलेलीच आहे, ते मी इथे वाचली कारण तुम्ही पुस्तकात वाचलीत काय. 8 दिक्पाल आहेत. प्रत्येक दिशेचा स्वामी आहे. जसं पूर्वेला आपण रोज सूर्याला नमस्कार करतो, पण पूर्व दिशा ही इंद्राची दिशा आहे, देवांच्या राजाची दिशा आहे. पश्चिम दिशेचा विचार केला तर पश्चिम दिशा ही वरुणाची आहे. आपल्याकडे पूजा कुठली असली ना की ते तांदूळामध्ये मांडतात सुपाऱ्या, आणि मग त्या आपण जरा दाखवला इंटरेस्ट तर गुरुजी सांगतात की ह्या 8 दिशांचे 8 दिक्पाल जे आहेत त्यांच्या ह्या सुपाऱ्या मी मांडली आहेत. पूर्वेला इंद्राची मांडली आहे, पश्चिमेला वरुणाची मांडली आहे. अगदी दक्षिण जी यमाची दिशा म्हणतात तर यमाची सुद्धा सुपारी प्रतीक म्हणून तिथे ठेवलेली असते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या प्रत्येकाचे पण त्यांचे दिक्पाल असे आहे. या 8 दिशा आणि त्यांचे दिक्पाल 33 कोटी देव, 8 वसु, 12 आदित्य, 11 रुद्र, प्रजापती आणि वषटकार म्हणजे विष्णू. आपण विष्णू सहस्रा म्हणतो, विश्वम विष्णू वषटकारो पहिल्याच ओवीत म्हणतो, तो वषटकार म्हणजे विष्णूचं नाव आहे. तर या सगळ्यांना देव म्हटलेलं आहे. एकच देव पण त्याच्या अनेक रूपांचं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि ह्याची पण ओळख
त्यांनी या समासात आपल्याला करून दिले. सगळ्या 12 आदित्यांची नावं दिली आहेत, 11 रुद्रांची नावं दिली आहेत, 9 नागांची नावं दिली आहेत, 7 ऋषीश्वरांची नावं दिली आहेत. आपण सगळेजणं आपल्याला लागतं तेव्हा घरातल्या मोठ्या माणसाला आपलं गोत्र विचारतो. आपल्याला आधीच्या 4 पिढ्यांची नावं लागतात श्राद्ध पक्ष करताना. मग आपल्याला फार तर आपल्याला आपल्या सासूच्या सासूचं इतपतच माहीत असते. मग तिच्या सासूचं नाव कोणाला तरी आता सासूबाईंना फोन करून विचारावं लागतं, अहो तुमच्या आजीचं नाव काय होतं, कारण आम्हाला माहितीच नसतं. पुढल्या 3 पिढ्या आणि आधीच्या 3 पिढ्यांपलीकडे आपलं काही माहिती असण्याचं कारणच आहे. पण इथे तसं नाही. तर आपण मूळ कुठून आलो. आता हल्ली थोडी जागरूकता आली आहे. प्रत्येकजण आपलं कुलवृत्तांत लिहितात आणि त्या कुलवृत्तांच्या आधारे आपण नेमके कुठून आलो. मग आपलं मूळ कुठे, तर या 7 ऋषींच्या ठिकाणी. मग त्याच्यासाठी कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ ते आपलं प्रत्येकाचं एक कुलदैवत असतं, कुलदेव असतो. की आम्ही काय, तर आमचं ना गोत्र कुठलं होतं, आम्ही कपिगोत्र असतो असं आपण सांगतो. त्या मूळ कुठे आपलं ते मूळ शोधायची सुद्धा व्यवस्था या सगळ्यामध्ये केली. ते ऋषी आपलं मूळ आहे, त्याची पण वर्णन आपल्याला केलेली आहे. एकूण असं आहे की हे जे काही जीव आपली मनुष्य जात आपण म्हणतो आहे, त्या मनुष्य जातीचा मूळ पुरुष कुठे आहे. असं ते ऋषींची नावं, पण मूळ पुरुष मनू, या मनूतून सगळं झालं आहे. आणि ह्या पृथ्वीवरती राज्य करणारा प्रथम चक्रवर्ती राजा हा मनू राजा होता. ते पण मनू 14 आहेत. त्या 14 मनूंची पण नावं दिली आहेत. 7वा मनू जो वैवस्वत मनू, त्याच्याबद्दल आपण आत्ता आहोत. आणि त्या वैवस्वताला सूर्याने म्हणजे गीतेमधला 4थ्या अध्यायाची सुरुवात आहे की भगवंत सांगतो आहे की मी आत्ता तुला जे सांगणार आहे ना अर्जुना, ते यापूर्वी मी सूर्याने विवस्वनाने त्याच्या मुलाला असं पूर्वी झालेलं आहे. पण ते तुला कळत नाही आहे, कारण तुला आधीचे माहिती नाही आहे जन्म. मला तुझे आणि माझे दोघांचे जन्म माहिती आहेत, म्हणून मी तुला हे सांगतो आहे असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं. तर त्या सगळ्या मनूंचं वर्णन म्हणजे मनूंची नावं ही सुद्धा एक माहितीसाठी, इन्फॉर्मेशन याच्यासाठी समर्थांनी या समासात दिले. एकूण या सगळा जो काही विस्तार आपल्याला सांगितला या विश्वाचा, या विस्ताराच्या मुळाशी मूळ माया आहे. एवढंच आपण लक्षात ठेवायचं की मूळ मायेतून हे सगळं निर्माण झालेलं आहे. प्रचंड मोठं निर्माण झालं आहे. पण आणि पुन्हा त्या मूळ मायेच्या एका म्हणजे ईश्वराच्या एका कोपऱ्यात बरं का अजून पण काही असेल. जसं आपण म्हणतो ना ब्रह्मांड आणि ब्रह्म अजून मोठं, त्या ब्रह्मामध्ये ब्रह्मांडात काय विश्वामध्ये आणखीन पुढे आपण येऊ शकतो. तर आपल्या त्या जीवाचा विचार केला तर आपण अंशात्मक काय जे बारीकसा आहे त्याचा जर विचार केला तर एवढा मोठा विस्तार या ठिकाणी आहे. हा सगळा जो काही ब्रह्मांड याचा ब्रह्मगोल आहे तो हा सगळा पंचभूतांनी नटलेला सजलेला आहे. आता हे एकदा समजलं की मग आपण दृश्य जग जे आहे ते आपण मागे टाकू आणि परमात्मा वस्तू काय आहे ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन दिली. हे एवढं सगळं आहे प्रचंड. त्याच्यामध्ये आपण एक एवढंसे काहीतरी बारीकसे आहोत. मग हे सगळं बाजूला केलं की मग तो जो ज्यांनी निर्माण केलं तो ईश्वर आपल्याला दिसेल. असं म्हटलं की आपल्याला 55 अवयवींपर्यंत या सगळ्या ज्या याद्या दिल्या आहेत या याद्यातून ही माहिती मिळेल. पुढल्या 56 ते 60 याच्यामध्ये दृश्य आणि भूत एकच आहेत. दृश्य जगामध्येच आपण आहोत ना, त्या आपण काही वेगळे नाही आहोत, त्या दृश्य जगातलेच एक आहोत. त्याला ओलांडल्याशिवाय देवदर्शन होणार नाही. ह्या दृश्य जगाला ओलांडल्याशिवाय देवाचं दर्शन होणार नाही आहे. आपण आपल्यापुरता विचार केला तर या देहाचा विचार सोडल्याशिवाय त्या देहाच्या ईश्वराशी ओळख होणार नाही. आपण जोपर्यंत देहात आहोत गुंतलेले तोपर्यंत परमेश्वर कळणार नाही. देहातीत झाल्याशिवाय हे होणार नाही. मग समर्थांनी त्याला वर्णन केलं आहे की मंदिरामध्ये शिरल्यानंतर आपण एखाद्या देवळात जातो आहे, पहिलं लागणारी जी जागा आहे चपलेचं स्टँड असेल तिथे चपला काढतो, एक एक गोष्टी बाजूला करत देवापाशी जायचं आहे. आतपर्यंत जायचं सगळं ओलांडत. आता अलीकडे शहरातली देवळं आहेत त्याच्यावर नका विचार करू. आपण जरा जुन्या काळातल्या देवळांचा विचार करूया. तर त्याला असतं बाहेरचा सभामंडप, मग पुन्हा आतला सभामंडप. आमच्या कोकणात तर कीर्तनकाराच्या तिथे बसायला पुरुषांचा सभामंडप वेगळा, त्याच्या बाजूच्या भिंती मोकळ्या असतील, पण बायकांचा सभामंडप दुसरा, त्यांनी आत बसायचं आणि आतल्या सभेच्यातूनच आतल्या मंडपातूनच ऐकायचं. पूर्वी
पुरुष एका बाजूला बायका एका बाजूला अशी बसण्याची पद्धत नव्हती. सभामंडप वेगळे वेगळे होते. तर तसं देवाचं दर्शन घेण्यासाठी एक 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 सभामंडप ओलांडून आपल्याला जावं लागतं. तसं या दृश्य पंचभौतिक जगाचं आहे. एक 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 दालनं ओलांडत आपल्याला जावं लागतं. म्हणजे हे एका अर्थाने महाद्वारासारखं आहे. आत शिरलं की त्या मंदिरापर्यंत पोचायचं आहे. ते सगळं ओळखावं, मग आपल्याला देव दिसतो. तो पण बिचारा आमचा कुठेतरी काळोखातच असतो आणि मग त्याला ओळखायचा, त्याला पाहायचा, त्याचं दर्शन घ्यायचं. तसं आपल्या स्वरूपाचं आहे. महाद्वार ओलांडण्यासाठी या देहासारखं कठीण कवच जे आहे ते फोडून आत जायला हवं, त्याच्याशिवाय तो दिसणार नाही. ती दृश्य जगाची आणि देहाची किंमत एकच. देह ओलांडल्याशिवाय देहातला ईश्वर कळणार नाही. दृश्य जग बाजूला केल्याशिवाय या दृश्य जगातला ईश्वर कळणार नाही. निर्मिती त्यांनीच केलेली आहे. हे समजण्यासाठी काय करावं? सूक्ष्मदृष्टी करावी, विवेक करावा. नुसतं असं नाही, तर ही दृश्याची आवरणं सगळी सैल करावी, दृश्याची आवरणं बाजूला करावी. देह बुद्धी जी आहे ती नष्ट करावी. यालाच वेगळ्या शब्दामध्ये विवेक आणि वैराग्य म्हटलं आहे. थोडक्या शब्दामध्ये समर्थांचे दोन्ही लाडके शब्द आहेत. तर विवेक करावं म्हणजे काय? दृश्याचं आवरण बाजूला करावं. वैराग्य धरावं म्हणजे काय? देह बाजूला करावं, देह बुद्धी बाजूला करावी. असं झालं की मग ह्या पंचमहाभूतांचं जे काही चाललेली म्हणजे एकत्र कालवल्यावर जे काही झालेलं आहे ते क्रमाक्रमाने रचना कशी झाली ते आपल्याला कळेल. आपण अथर्वशीर्ष म्हणतो. या अथर्वशीर्षामध्ये पंचमहाभूतांचा विचार केला आहे आणि तो विचार करताना समर्थांनी जरा सविस्तर केला, पण आपण नेहमी म्हणत असल्यामुळे ते शब्द आपल्या परिचयाचे आहेत. ते आपल्याला कळेल की त्यांनी पृथ्वीच्या याला सहिष्णुता आणि शांती असे दोन महान गुण आहेत असं म्हटलं. अथर्वशीर्षामध्ये पृथ्वीतत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की पृथ्वीकडून काय शिकायचं? तर पृथ्वीजवळ सहिष्णुता हा गुण आहे, शांती हा गुण आहे, तो गुण घ्यायचा. समर्थांनी आपल्याला पंचमहाभूत एकत्र करताना पृथ्वीचं लक्षण सांगितलं मऊपणा, मृदूपणा. इथे त्यांनी आपल्याला पटेल आणि म्हणून सगळ्यांना माहिती आहे की द्रौपदीला पृथ्वी हे नाव दिलेलं आहे. पृथ्वी म्हणतात तिला, कारण तिच्याजवळ असणारी सहिष्णुता. असा विचार केला तर दोन महान गुण पृथ्वीजवळ आहेत. पृथ्वी अग्नीनं जाळली जाते आहे, नांगरानं नांगरली जाते आहे, तिच्यावर जे नको करायला ते सगळं केलं जातं आहे, तिला तुडवली जाते आहे, पण ती शांत आहे. तुम्ही कितीही तिला त्रास दिला तरी ती तुम्हाला छानपैकी धान्यच देणार आहे. ती बिलकुल असं म्हणत नाही की मला अशा पद्धतीने वागवलं जातं आहे तर मी कशाला या माणसाला काही देऊ, अजिबात नाही. म्हणून ती अत्यंत सहिष्णू आहे, म्हणून ती अत्यंत शांत आहे. उपकार करायचा, अपकार करण्यावरही जे त्रास देत आहे त्यांच्यावर उपकार करतात. काल कोणीतरी मला म्हणालं की किती काही वेळा असं अपमानकारक सहन करावं लागतं ना, सहन होत नाही. मग लक्षात येतं की पृथ्वी किती सहन करते आहे. ते कशाला? आमच्या मोदींना चौकीदार म्हटलं, त्यांनी सगळं छानपैकी आनंदाने स्वीकारलं. हो, मी या देशाचा चौकीदार आहेच, अशी भावना असायला हवी की त्याच्यात काही कमीपणा नाही आहे. तुम्ही काही करा या पृथ्वीवरती, ती मात्र क्षमाशील आहे, ती मात्र सहिष्णू आहे, ती मात्र शांत आहे. अशी वृत्ती घेणं म्हणजे आपल्यातलं पृथ्वीतत्व वाढवणं. मी थोडंसं वेगळ्या दृष्टीनं तुमच्याकडे हा विचार मांडते आहे अथर्वशीर्षातला म्हणून. समर्थांनी सांगितलेलं, समर्थांचं सगळं शास्त्रोक्त आहे, शास्त्रीय विचार सांगून झाला की पृथ्वी आत तेज वायू एकत्र कसे मिसळलेले आहेत, असं 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 आहे. ही लक्षणं तिथे दिसतात ते आहे. पण अथर्वशीर्षामध्ये वर्णन करताना तिथे तिथे त्या लक्षणाजवळ असणारा गुण तो माझ्यात कसा यावा अशी प्रार्थना गणेशाजवळ, विद्यादेवतेजवळ केली. मग इथे मात्र त्यांनी पृथ्वीचं लक्षण सांगताना म्हटलं की ती सहिष्णू आहे, ती शांत आहे, तिला कितीही त्रास दिला तरी ती आपल्याला मात्र चांगलंच देत आहे, अपकार करणाऱ्यांवर पण उपकार करत आहे. मग हे दोन गुण पृथ्वीतत्वाकडून घ्यायचे. मग मगाशी मी जे बोलले की आपण आपले पाय दुखले तर पृथ्वीतत्वाचा समास वाचावा. म्हणजे काय वाचावं? तर आपल्यातली ही सहिष्णुतेची शक्ती आहे, शांततेची शक्ती आहे. आपले उगाचच पाय इकडे तिकडे धावत आहेत, ते जरा त्याचं थांबवावं आणि शांत करावं, मंदिराकडे न्यावं, त्यांना सिनेमा थिएटरकडे नेऊ नये, अशा प्रकारचा विचार आपल्याला यावा असं त्याच्यातून आपल्याला सांगतात. पण अथर्वशीर्षात वायूचा विचार केला. मग वायूचा विचार करताना त्याच्यातून त्यांनी अलिप्तता शिकायला सांगितली. वायू काय करतो? वायू सर्वांना स्पर्शून जातो, पण तो गुंतून राहत नाही, पुढे पुढे निघून जातो. तसं आपण गुंतून राहू नये. वायूकडनं आपल्याला गुण कोणता घ्यायचा? तर आपण फार गुंततो कशात तरी, कारण नसताना पण काही वेळा होतं.
जे जेवढं जसं करायला हवं तेवढं तसं करावं आणि पुढे पुढे निघून जावं. तसं न करता आपण गुंतो तर वायूकडून अलिप्तता शिकावी असं अथर्वशीर्ष सांगतं. आकाशाकडून तसंच आहे. पाण्यामध्ये सुद्धा आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. अगदी आकाश पाण्यात भिजून गेल्यासारखं वाटतं की खरोखरच आपल्याला पाण्यामध्ये आकाश दिसतं. असतं का तसं? ते तसं नसतं. त्यामुळे तसं आपलं असायला हवं. जे दिसतं आहे तेच खरं आहे असं मानण्याचं कारण नाही. आकाशतत्वाकडून हे शिकावं. आकाशामध्ये ढग असतात, जातात येतात, गडगडाटसुद्धा करतात. जे काही आकाशामध्ये घडतं ते त्याचा आकाशावर काहीही परिणाम होत नाही. साधकांनीसुद्धा आकाशासारखं असावं. जे दिसतं आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. जे हे पण नाहीच आहे, हे पण नाहीच आहे, हा पण भास आहे असं समजावं. जल हे सर्वांना निर्मळ करणारं, पवित्र करणारं आहे. मुळातच म्हणजे संत ही संतांच्या दर्शनाने ते पावित्र्य येतं. या अर्थाने जलाकडे पाहावं. पाण्याने पावित्र्य येतं. फक्त शरीर स्वच्छ करण्याचं काम पाण्यामध्ये नाही आहे, तर पाण्याच्या स्पर्शानं मनही स्वच्छ करण्याचं काम आहे. संतांच्या शब्दांमध्ये जलतत्व आहे. संतांच्या शब्दांमधल्या जलतत्वाने आपण पवित्र होतो. म्हणून त्यांच्या शब्दांचा विचार करावा. असं पाणी जसं तपताना शांत करतं तसं संत शब्दांच्या माध्यमाने त्रस्त झालेल्या सगळ्या मंडळींना शांत करतात. म्हणून त्यामध्ये सुद्धा जलतत्व आहे. बघताना इतरांना शांत करावं असं सांगतात. प्रत्येक तत्वाकडून आपण काय घ्यायचं हे आपल्याला अथर्वशीर्ष शिकवते. अग्नीमध्ये तेजस्विता आहे. तसं म्हटलं तर अग्नी सर्वभक्षक आहे. काय टाकू ते सुक्याबरोबर ओलं पण जळतं असं आपण त्याचं वर्णन करतो. असं जरी असलं तरी अग्नीमध्ये मंगलता आहे, पावित्र्य आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला अग्निसाक्ष लागतं. अग्निसाक्षीनं मी सांगतो असं म्हणतो, कारण त्याच्यामध्ये अग्नी जो आहे तो जरी सर्वभक्षक हा त्याचा जरी दुर्गुण वाटला आपल्याला, तरीसुद्धा त्याची अमंगलाची रक्षा करणं, वाईट गोष्टीचा नाश करणं हा त्याच्यासाठी गुण आहे. तो गुण लक्षात घेऊन अग्निसाक्ष त्यांनी हे करावं. संत साधकाचं पाप नाहीसं करतात. आणि पाप नाहीसं करतात म्हणजे काय करतात तर अग्निसाक्ष या गोष्टी आपण सगळे लग्नामध्ये, मुंजीमध्ये, चांगल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला प्रत्येक अगदी मित्रत्वाच्या शपथा घ्यायलासुद्धा अग्निसाक्ष अशा पद्धतीने करावं लागतं. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी म्हणजे भूगोल. आता आपण म्हटलं तसं की ती गंध देणारी आहे, सुगंध देणारी आहे म्हणून विचार केला. आप हे जलविज्ञान सांगणार आहे. शास्त्राचा विचार केला तर आपल्याला कळतं आता येणाऱ्या पिढीला हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी जिरवा नुसत्या घोषणा करून होणार नाही. जिरवायला जमीन आहे कुठे? सगळीकडे जर फरशा बसवून टाकली आहेत, अंगणच शिल्लक नाही आहेत, तर शहरातनं पाण्याचा उशीर राहणार कुठे? त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचं आहे. तेज जे आहे, अनल म्हटलं आहे, त्याला विद्युत, विजेच्या दृष्टीने आपण त्याचा विचार, या सगळ्याचं विज्ञान आपल्याला कळेल. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे विज्ञानाच्या सहाय्यानं सुद्धा आपल्याला पटेल की हो हे सगळं एकत्र आहे म्हणून हे विश्व चाललेलं आहे. आता यामध्ये जे काही एकत्र आहे त्यामुळे आपल्याला विज्ञानाचं दर्शन होतं. भगवंतामध्ये ह्या सगळ्या विज्ञानाचं म्हणजे या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाचं दर्शन होतं. आता जाता जाता फक्त आपल्या शरीरामधल्या ह्या पंचमहाभूतांचा विचार, जसं पायामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे असं आपण म्हटलं, तसं मांड्यांपासून पुढल्या नाभीपर्यंतच्या भागामध्ये जलतत्व जास्त आहे. आपला सध्या आता उन्हाळ्याच्या दिवसातला अनुभव आहे. पाणी प्यायलं की एकदम पोटापर्यंत शांत वाटतं, कारण जलतत्व तिथे जास्त आहे. आता मगाशी मी हिशोब आपल्याला सांगितला की 1/5 हे जे 1/5 आहे ते काय आहे तो आपल्याला शोध घ्यायचा आहे. जास्तीत जास्त तत्व 75% तत्व ते म्हणजे पाणी जास्तीत जास्त 75% पोटामध्ये, 25% उरलेली 4 तत्व. पायामध्ये पृथ्वी तत्व 75%, 25% उरलेली 4 तत्व. नाभीपासून हृदयापर्यंत जे आहे ते तेज तत्व आहे. तिथे उष्णता आहे. म्हणजे आपलं आता डॉक्टर बाई बसले इथे, पण यकृत, पित्ताशय, प्लीहा या ज्या सगळे महत्त्वाचे अवयव इथे आहेत ते या भागामध्ये आहेत. तर नाभीपासून हृदयापर्यंत जे आहे ते तेज तत्व आहे. तेज म्हणजे अनल. तिथे मॅक्झिमम 75% तेजतत्व, उरलेल्या 25% उरलेली 4 तत्व आहेत. हृदयापासून नासिकेपर्यंत किंवा फुफ्फुसापासून नाकापर्यंत वायुतत्व आहे. आपण प्राणायामाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की तिथे वायुतत्व जास्त आहे. तर जास्त म्हणजे काय, 75% वायुतत्व, उरलेल्या 25% उरलेली 4 तत्व आहेत. आणि नासिकेपासून मस्तकापर्यंत आकाशतत्व आहे. हिशोब हाच
की त्या त्या ठिकाणी मॅक्झिमम ते तत्त्व, उरलेल्या 25% बाकीची 4 तत्त्व. असा एक हिशोब समर्थांनी या पंचमहाभूतांचा आपल्याला करून दाखवला आहे. सगळं वैज्ञानिक दृष्टीनं आपल्याला पटेल असे मुद्दे समर्थांनी या समासात सांगितलं. अर्थात हे जरी सांगितलं असलं तरी स्थूल पंचमहाभूतं म्हणून लगेच पुढला परत समास ते घेणारच आहेत. ही झाली आपल्याला सूक्ष्म सांगून की कशी त्या ईश्वरांनी निर्माण केलं आणि त्या मायेतून कसं आलं, बीज रूपाने कसं आलं. अगदी एकाच बाजूच्या शक्तीनं ते आपल्याला दिसत आहे, भासत आहे, पण खरं आहे असं आपण पाहत आलो. आणि आता मात्र त्यांनी आपल्याला ही सगळी लक्षणं त्या त्या ठिकाणचा हिशोब सांगूनसुद्धा आता पुन्हा स्थूल पंचमहाभूतं म्हणजे काय, हे सगळं विश्व पंचमहाभूतांपासून झालं आहे. म्हणजे काय आहे, प्रत्येकच पदार्थ. आत्ता आपल्याला या पंचमहाभूतांचं वर्णन करून सांगितलं की या प्रत्येकात उरलेली 4 आहे. आता आपल्याला विचार करायचे की प्रत्येकामध्ये पंचमहाभूत आहे. जसं मग अशी सुरुवातीला मी लाकडाचं उदाहरण दिलं किंवा मग अशी आपण आपल्या इमारतीमधून येणाऱ्या झाडाचा विचार केला, तसं प्रत्येक वस्तूमध्ये हे 5 गुण आहेत असं आपल्याला बघायचं आहे. ते मात्र पुढल्या स्थूल पंचमहाभूतांचा आणखीन एक समास समर्थ केला आहे. सूक्ष्म झाला आहे, आता स्थूल पाहायचं आहे, ते आपण पुढल्या याला पाहूया. असा एक दिसायला 60 ओव्या आहेत, पण सगळं एखादा सायन्सचा धडा शिकावा असा आहे की पंचमहाभूत प्रत्येकाचा गुण, प्रत्येकाची लक्षणं आणि प्रत्येकातला महत्त्वाचा भाग, आणि तो आपण सूक्ष्मदृष्टीनं विवेकाने पाहावा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वरी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुहि देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.